नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे नागदिवे स्पेशल स्वयंपाक। चला तर बनवूया। स्वयंपाक बनवण्यासाठी मी पीठ मळून घेतला आणि पिठाच्या सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या। मी अगोदर लाटी बनवून घेतली। पिठामध्ये ही लाटी बुडवून घ्यायची आणि याची पोळी लाटून घ्यायची। बघा मी पोळ्या बनवून घेतल्या। आता ह्या पोळे मी तव्यावर टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे। तुमच्या इकडे नागदिवे कशा प्रकारे बनवतात, स्वयंपाक कशा प्रकारे करतात हे कमेंट करून नक्की सांगा। मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या। एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घेतलं। पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलं। आता हे पाणी मी गॅसवरती उकळायला ठेवणार आहे। याच्यामध्येच मी नागदिवे उकडून घेणार आहे। तर नागदिवे कसे बनवायचे, तर नागदिवे बनवण्यासाठी मी काय केलं, छोटंसं पीठ घेतलं, हातामध्ये कणिक मळलेलं आणि बोटाच्या साहाय्याने हे दिवे बनवून घ्यायचे। नागदिवे असे हाताने असे अगोदर दिव्यासारखे बनवायचे, नंतर मधात असे ताणून मस्त असे नागदिवे बनवून घ्यायचे। हाताने याला प्रेस करायचं आणि असे हे नागदिवे असे बनवून घ्यायचे। तुमच्या इकडे नागदिवे कसे बनवतात कमेंट करून नक्की सांगा। मी देवाला पुजण्यासाठी हे नागदिवे बनवले आहेत। आता हे मी उकळलेल्या ठेवलेल्या पाण्यामध्ये हे नागदिवे टाकून घेणार आहे आणि मस्त असे हे चांगलं पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये हे सोडायचं आणि मस्त असे उकळून घ्यायचे आणि तुमच्या पुरणाचा दिवा बनवण्यासाठी मी तुरीची डाळ घेतली 1 चम्मच, त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि हे पुरण बनवून घेणार आहे। आमच्या इकडे पुरणाच्या याच्यावर पण एक दिवा लावून घ्यायचा, त्यासाठी मी पुरण बनवणार आहे दिव्यावर ठेवण्यासाठी। तर तव्यावर मी बनवत आहे। चमच्याने हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं हळूवार। गॅस लहान ठेवायचा नाही तर करपून जायचं पुरण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याला व्यवस्थित 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। गॅस लो ठेवायचा नाही तर हे बुडीला लागतं। हळूवार असं सर्व पुरण मी बनवून घेणार आहे। आमच्या इकडे वरण, हरभऱ्याची भाजी, तुरीचं वरण, हरभऱ्याची भाजी, भगरीचा भात आणि हे फळं, खारीक, खोबरं याचे सर्वांचं मी नैवेद्य दाखवतात। तुमच्या इकडे कसं दाखवतात ते आम्हाला नक्की सांगा। तर वरण मी शिजवून घेतलं, याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं केलेलं आणि आता मी वरणाला तडका घेऊन घेणार आहे। तडका देण्यासाठी मी 2-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कापून घेतली आणि पातेल्यामध्ये 1 पळी तेल टाकलं। तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरच्या आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि नंतर शिजवलेली वरण याच्यामध्ये सोडायचं आणि वरणाला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची। हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण बारीक पेस्ट बनवून घेतली। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर जिरं, मोहरी, हिरवी मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून परत 2 मिनिटं याला परतून घ्यायचं। नंतर हरभऱ्याची भाजी टाकायची आणि याला 2 मिनिटं असंच परतून घ्यायचं। तुमच्या इकडे कसा स्वयंपाक करतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इकडे काय बनवतात। ज्याची त्याची वेगळी पद्धत असते, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। बघा मस्त हरभऱ्याची भाजी मी याच्यामध्ये टाकली आणि 2 मिनिटं असं परतून घ्यायचं। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल